अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावडे येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे। संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील तो नदीतील देवीच्या दर्शनाला जात होत्या। देवीच्या दर्शनाला पोहोचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे। पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचे नाव आहे। ते अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावडे येथील रहिवासी आहे। घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दहीगाव गावडे येथून दोन नदीतील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या। भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत अनर्थ घडला। त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या। दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे। 25 वर्षाच्या विवाहित महिलेचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने दहीगाव गावडे गावात शोककळा पसरली आहे।